नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? दरवर्षाप्रमाणे यावर्षी चैत्र महिन्यात रामनवमीला आई सप्तशृंगीचे भक्ती भाविक हे आईच्या दर्शनाला पायी जात असतात. तर मग मी पण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन व्हिडिओ बनवायला सुरुवात व पायी चालणाऱ्यांसोबत 5 दिवसाचा प्रवास करायला निघालो. आई सप्तशृंगीच्या दर्शनानंतरचा माझा मेन मोटिव्ह म्हणजे हा व्लॉग बनवणं होतं, म्हणून मी माझा प्रवास हा 2 व्हीलरवरच केला. गुड मॉर्निंग पब्लिक. तर आता रामनवमीचा दुसरा दिवस आहे आणि आमची पदयात्रेची यात्रा चढवेल येथे येऊन संपली आहे. रात्री आम्ही इथे मुक्काम केला आहे आणि आता पुढे जायला निघू. जय श्रीराम, जय माताजी. जय माताजी. बमा जय जय सियाराम. Girish pelon la begi, girish pelon la begi, girish pelon la begi. Run. जय माताजी. दादू जय श्रीराम. जय श्रीराम.
नमस्कार मंडळी. तर आता पदयात्रेनिमित्त चाललो आहे. हा बघा काल्या भेटलाय आपल्याला, आपला मित्र काल्या दुर्लभ. प्रतीक भाऊ नमस्कार. आज सप्तशृंगी गडावरती पदयात्राचा दुसरा दिवस. आज आम्ही साधारण ठाणेपाड्यापासून 20 किलोमीटर पुढे पोहोचलो. वणीगड इथून अजून 120 किलोमीटर बाकी आहे. साधारण 10 तारखेपर्यंत आम्ही वणीगड पोहोचू. आता आमच्यासोबत 40 मित्रांचा जमाव आहे. त्या सर्वांची राहण्या खाण्याची झोपण्याची सोय आम्ही या मागे गाडी. नमस्कार मित्रांनो, पायी पदयात्रा करत असताना आम्ही आता ब्राह्मणवेळजवळ पोहोचलो आहे. ब्राह्मणजवळ आम्हाला एक अनोळखी काका भेटले. त्यांच्या युनिक टोपी स्टाईलमुळे आम्ही त्यांना थांबवलं आहे. त्यांच्याशी आता थोडीशी चर्चा करू. नमस्कार काका. बोला. कुठल्या गावाचे काका तुम्ही? नंदुरबार. नंदुरबारचे प्रॉपर शहराचे आहेत का? कुठं राहतात काका? माळीवाडा. माळीवाडा बिलाटी. ही टोपीची आयडिया कुठून भेटली काका तुम्हाला? ही आमची जुनी पद्धतची आयडिया. जुनी पद्धत आहे का? किती वर्षापासून गडावरती काका तुम्ही? आम्ही कम से कम 25 वर्ष झाले. 25 वर्षापासून दरवर्षी पायी येतात का? दरवर्षी. किती दिवसात पोहोचता? आम्ही 3 आरामाने पोहोचलो तर 2.5 दिवसात. 2.5 दिवसात आरामाने. आणि आम्ही घाईत गेलो तर आम्हाला 5 दिवस लागतात. आम्ही 2.5 दिवसात पोहोचलो. निम्मे दिवसाच्या अंतर कमी होतं तुमचं. काय नाव आहे काका आपलं? संजू सोनवणे. संजू सोनवणे. जेवण नाश्ता पाणी झाला काका? हो एकदम. का करता? झालं. गाडी वगैरे आहे काका आपली? काय लागलं ते घेऊन घ्यायचे गाडी वगैरे. हा काका जय माता. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, दुपारच्या वेळेस पदयात्रा करणारे भाविक हे विश्रांती करत असतात. चहा नाश्ता जेवण हे भाविक करत असतात दुपारच्या वेळेस. आणि संध्याकाळी ही आपली वाटचाल पुन्हा पायी चालणारे हे सहसा करून सकाळी व संध्याकाळी आणि रात्री चालता. सहसा ते दुपारी विश्रांती करता आणि रात्री आपली वाटचाल पुन्हा सुरू करता. आणि रात्रीच्या वेळेस 12-1 वाजेनंतर हे आराम करत असतात व झोपी जात असतात. दुपारच्या वेळेस मित्रांनो पायी चालणं हे खूप कठीण जातं. त्यामुळे दुपारच्या वेळेस कुठेतरी चांगला पडावा बघून सगळे विश्रांती घेत असतात.
बंगाली यंत्र विजाकडे चले यंत्र नात्र यंत्र लकडे चले यंत्र नात्र लकडे चले यंत्र नात्र अलग चले नात्र विशास्त्रकडे चले यंत्र नात्र आदेश अरे कहाँ से रहने वाला रे बाबा बंगाली कहाँ से रहने वाला रे बाबा बंगाली अरे बंगाल में रहने वाला रे बाबा बंगाली क्या क्या लाया रे बाबा बंगाली साथ में क्या क्या लाया रे बाबा बंगाली नात्र चोरी वेले कर चले यंत्र नात्र उधर कड़ी यात्र मिला कर चले जय माताजी भाऊसोन अरे कहाँ से रहने वाला रे बाबा बंगाली कहाँ से रहने वाला रे बाबा बंगाली पप्पू भाई के लिए हाथ ऊपर। चलेगा